मराठा आरक्षणावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे आणि याचा केंद्रबिंदू ठरतंय ते आंदोलनाचं ठिकाण जालना. जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात सुरू असलेल्या आंदोलनाला संध्याकाळ होता होता आक्रमक वळण लागलं. प्राथमिक माहितीनुसार मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्यांना त्यांच्या काही सहकाऱ्यांसह सुरू केलेल्या उपोषणाचा चौथा दिवस होता. आंदोलकांची तब्येत खालावली असल्यानं त्यांना आंदोलन मागे घेण्याची मागणी करण्यात आली, पण आंदोलनकर्ते ठाम राहिले. आंदोलन चिघळू नये म्हणून पोलिसांकडून काही आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्याला आंदोलकांनी विरोध केला. याच दरम्यान आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली आणि पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. काही मिनिटांतच या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आणि राजकीय पक्षांकडूनही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या. रात्रीच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी मराठा आंदोलकांवर लाठीमार झालेल्या अंकुशनगर वडीगोत्री या गावांना भेटी दिल्या. यावेळी पुढच्या आठवड्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कुठलाही व्यत्यय नको म्हणून आंदोलन अमानुषपणे चिरडलं असल्याची भावना अनेक युवकांनी व्यक्त केल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. 2 सप्टेंबरची सकाळ होत नाही तोच संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन स्थळ गाठलं. यावेळी आंदोलकांना सांत्वना देताना ते दिसले. संतापलेल्या संभाजीराजेंनी गृहमंत्र्यांनी यावर बोलावं, उत्तर द्यावं असं म्हणत थेट फडणवीसांना धारेवर धरलं. संभाजीराजेंच्या पाठोपाठ उदयनराजे ही घटनास्थळी पोहोचले आणि आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं आणि घडलेल्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी असा सूरच त्यांनी काढला. पण राजकीय वर्तुळातील सर्वांच्या भुवया तर तेव्हा उंचावल्या जेव्हा खुद्द शरद पवार जालन्यात येऊन धडकले. जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पवारांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. मुंबईवरून आदेश आल्यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. लहान मुलं, महिला यांना न पाहता लाठीमार केला गेला. हे गंभीर असून या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढावा असा इशाराही पवारांनी दिला. यावेळी उदयनराजे आणि पवारांना एकाच मंचावर पाहून अनेक प्रश्नांना वाचाही फुटल्या. येत्या काळातील निवडणुका आणि त्यात मराठा समाजाची वोट बँक याचं हे चित्र असल्याचं बोललं जात आहे. त्यातही शरद पवारांच्या भूमिकेवरून जास्त तर्कवितर्क लावले जात आहेत. कितीही मोठा मुद्दा झाला तर इतक्या सहजासहजी कुठेच न जाणारे पवार काही तासांतच एखाद्या घटनास्थळी पोहोचणं, तिथे तासनतास थांबणं हे पहिल्यांदाच घडत असल्याचं बोललं जात आहे. त्यात पवारांच्या गेल्या काही सभांवरही याच मराठा वोट बँक मुद्द्याला धरून टीका होतीये. बीड, कोल्हापूर, नाशिकमधील पवारांची सभा ही ओबीसींना टार्गेट करत आपला पारंपरिक मराठा मतदार एकवटण्यासाठी असलेला अट्टहास असल्याचं मतही राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. अजित पवार गटाच्या बंडानंतर त्यांना टक्कर देण्यासाठी चाणक्याने आखलेली ही नीती असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. त्यातच आता भर पडलीये या जालन्यातील भेटीची. एकीकडे रोहित पवारांनी घटनेच्या रात्री जालना गाठणं, सुप्रिया सुळे शरद पवारांनी फोनो देत प्रतिक्रिया देणं आणि सकाळीच जयंत पाटलांसह पवारांनी जालना जवळ करणं याकडे संशयित नजरेनं बघितलं जात आहे. या सगळ्यात जर तथ्य असेल तर मराठा आरक्षण मोर्चा राष्ट्रवादीसाठी मराठा वोट बँकचा सिक्सर ठरेल का हे येत्या काही दिवसांत पाहणं महत्त्वाचं असेल. सध्या तरी मराठा समाज राज्यभरात आक्रमक झाल्याचं दिसतंय. लाठीचार्ज झाल्यानंतर हा 3रा दिवस आहे. आज म्हणजेच 3 सप्टेंबरला सकाळपासूनच मुंबई, सोलापूर, बुलढाणा, जळगाव, अहमदनगर, फुलंब्री, पैठण, गंगापूर, नंदुरबार, जालना अशा राज्यातल्या वेगवेगळ्या भागात विरोधक रस्त्यावर उतरलेत. रस्ता रोको, बस सेवा बंद करणं, शहरात कडकडीत बंड ठेवत महाविकास आघाडीकडून सरकारचा निषेध केला जातोय आणि यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसतंय. त्यातच मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. ही भेट मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबतची सद्यस्थिती आणि सवलतींबाबतची सरकारची भूमिका सांगण्यासाठी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एकंदरीतच काय तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं राजकीय वातावरण तापल्याचं सध्या दिसतंय.